सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण PYQ सिरीज पार्ट 8 मध्ये काही प्रश्न बघणार आहोत, जे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण घेतलेले आहेत, जे की परीक्षा झालेल्या आहेत 2022-2023 मध्ये. तर त्याला धरून आपण यामध्ये प्रश्न कव्हर करतोय आणि येणारी जी परीक्षा असेल त्यामध्ये तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. प्रश्न क्रमांक 1. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ ट्रू अबाउट व्हेरियस वायरिंग मेथड? खालीलपैकी कोणते विधान वायरिंगच्या विविध पद्धतीमध्ये खरे आहे? तर या जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचे पूर्ण वाक्य आपल्याला वाचावं लागतील. त्यानंतरच जे उत्तर बरोबर आहेत त्याला आपल्याला मार्क करायचे आहेत. तर परीक्षेमध्ये पूर्ण प्रश्न वाचून घ्यायचं, एकतर इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. द ट्री सिस्टम ऑफ वायरिंग इज सुटेबल फॉर मल्टी स्टोर बिल्डिंग. वायरिंगची ट्री सिस्टम बहुमजली इमारतीसाठी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 2. इफ Z is a number of conductor and P is the number of pole, what is the average pole pitch A for retrogressive duplex wave winding? जर Z ही कंडक्टरची संख्या असेल आणि P ही ध्रुवाची संख्या असेल तर प्रतिगामी डुप्लेक्स वेव्ह वाइंडिंगसाठी सरासरी पोल पिच A किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. YA equals to Z-4 divided by P. प्रश्न क्रमांक 3. The most commonly used battery in UPS system. UPS सिस्टम मध्ये सर्वात सामान्यपणे वापरली जाणारी बॅटरी आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. वॉल रेग्युलेटेड लीड ऍसिड बॅटरी. प्रश्न क्रमांक 4. विच ऑफ द फॉलोइंग इलेक्ट्रोलाइट इज यूज्ड इन लॅन्चेट सेल? खालीलपैकी कोणते इलेक्ट्रोलाइट लॅन्चेट सेलमध्ये वापरले जातात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. अमोनियम क्लोराईड. प्रश्न क्रमांक 5. व्हॉट इज द स्पेसिंग बिटवीन ब्रश फॉर वेव्ह वाइंडिंग इफ मशीन ऑफ 8 पोल DC आर्मेचर हॅज 24 स्लॉट हॅव्हिंग 2 कॉइल साइड पर स्लॉट अँड सिंगल टर्न कॉइल? म्हणजेच जर 8 पोल DC आर्मेचरच्या मशीनमध्ये 24 स्लॉट प्रति स्लॉट आणि सिंगल टर्न कॉइलच्या 2 कॉइल बाजूस असतील तर वेव्ह वाइंडिंगसाठी ब्रश मधील अंतर किती असेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. 12 सेगमेंट. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपण मागच्या सिरीजमध्ये सुद्धा घेतला होता. त्या ठिकाणी आपण त्याचा कन्सेप्ट क्लिअर केला होता. डिफरन्स एवढाच आहे की या ठिकाणी 24 स्लॉट्स दाखवलेले आहेत, म्हणजे प्रश्नामध्ये दिलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी 12 स्लॉट त्या ठिकाणी आहेत. तर कॅल्क्युलेशन थोडं चेंज होईल. म्हणून जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण याच्यासाठी घेतोय की पेपरचा पॅटर्न आपल्याला समजता आला पाहिजे, कशा पद्धतीचे न्यूमरिकल त्या ठिकाणी विचारले जातात. तर त्यासाठी आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनची सिरीज सुरू ठेवलेली आहे. बघा प्रश्न क्रमांक 6. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू विथ रिस्पेक्ट टू व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सिंगल फेज मोटर? सिंगल फेज मोटरच्या विविध वैशिष्ट्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान खरे आहेत? म्हणजेच आपल्याला या जे वाक्य दिलेले आहेत 4 त्यातून आपल्याला बरोबर वाक्य शोधायचं आहे. तर पूर्ण वाक्य तुम्हाला वाचायचे आहेत. वाचत असताना जर व्हिडिओ पॉज करायचा असला तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही पूर्ण वाक्य वाचायचं. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. इन अ परमनंट कॅपॅसिटर मोटर द कॅपॅसिटर शुड बी ऑइल टाइप अँड शुड हॅव कंटिन्युअस ड्युटी सायकल. प्रश्न क्रमांक 7. द मेजरमेंट GI प्लेट यूज्ड इन अ प्लेट अर्थिंग इज? प्लेट अर्थिंग मध्ये GI प्लेटचा वापर केला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. 60 सेंटीमीटर इंटू 60 सेंटीमीटर इंटू 6 mm. क्रमांक 8. विच ऑफ द फॉलोइंग हँड टूल इज नॉट यूज्ड फॉर ड्रिलिंग होल? छिद्र पाडण्यासाठी खालीलपैकी कोणते हँड टूल वापरले जात नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. प्लम बॉब. हा जो प्लम बॉब आहे आपण लेवलिंग करण्यासाठी वापरत असतो. बाकीचे जे 3 दाखवलेले आहेत म्हणजेच 1 रॅचेट ब्रॅस, हँड ड्रिल
त्यानंतर रॉ प्लग टूल अँड बीट हे ड्रिल करण्यासाठी आपण हे टूल वापरत असतो. तर लक्षात ठेवा. प्लम बॉब हे लेवलिंग करण्यासाठी आपण वापरत असतो. प्रश्न क्रमांक 9. विच ऑफ द फॉलोइंग इलेक्ट्रिकल वायर जॉईंट इज यूज्ड इन ओव्हरहेड लाईन फॉर टॅपिंग द इलेक्ट्रिकल एनर्जी परपेंडिक्युलर टू द सर्व्हिस लाईन? खालीलपैकी कोणते विद्युत वायर ओव्हरहेड लाईनमध्ये रेषांना लंबवत विद्युत ऊर्जा टॅप करण्यासाठी वापरतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ब्रिटानिया टी जॉईंट. चित्रामध्ये जर दिसत असेल तर पहिलं चित्र आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी ब्रिटानिया स्ट्रेट जॉईंटचं आपल्याला या ठिकाणी चित्र दिसत आहे. त्या ठिकाणी खाली जे आपल्याला चित्र दिसत असेल तर ते ब्रिटानिया टी जॉईंटचं चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर लक्षात ठेवा, हे फक्त ओव्हरव्ह्यू साठी आपण डिस्कस करतोय. प्रश्न क्रमांक 10. विच ऑफ द फॉलोइंग एसी व्होल्टेज स्टॅबिलायझर इज द मोस्ट ॲक्युरेटेड? खालीलपैकी कोणते एसी व्होल्टेज स्टॅबिलायझर सर्वात अचूक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सर्वो व्होल्टेज स्टॅबिलायझर. प्रश्न क्रमांक 11. An 8-pole DC generator has 960 armature conductor and flux per pole of 20 milliweber running at 1500 rpm. Calculate the EMF generated when armature is connected as simplex lap winding. या प्रश्नामध्ये आपल्याला EMF कॅल्क्युलेट करायचा आहे. तर जो गिवन डाटा दिलेला आहे तो गिवन डाटा आपल्याला एका पद्धतीने लिहून घ्यायचा आहे. या ठिकाणी जर दिसत असेल P = 8 प्रश्नामध्ये आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर Z 960 आपल्याला गिवन दिलेला आहे. Z म्हणजेच काय, द टोटल नंबर ऑफ आर्मेचर इन कंडक्टर. त्यानंतर फाय दिलेला आहे, फ्लक्स पर पोल इन वेबर 20 मिली वेबर. तर याला वेबरमध्ये कन्वर्ट करायचं आहे, 20 × 10⁻³ त्यानंतर N दिलेला आहे 1500 rpm आणि 8 जे आहे ते आताच सांगितलंय आपण, नंबर ऑफ पोल ऑफ मशीन 8 दिलेला आहे. EMF काढत असताना आपल्याला जो इक्वेशन आहे त्या ठिकाणी अशा रीतीने फ्रेम करायचा आहे आणि ज्या गिवन डाटा आहेत तो गिवन संपूर्ण डाटा आपल्याला त्या इक्वेशन मध्ये पुट करायचा आहे. लक्षात ठेवा, फक्त या ठिकाणी महत्वाचं म्हणजे आपण फाय जो दिलेला आहे फ्लक्स पर पोल त्याला आपण कन्वर्जन केलेलं आहे वेबरमध्ये, ते लक्षात ठेवा. फक्त हे इम्पॉर्टंट आहे. जर चुकलं तर प्रश्नाचं उत्तर सुद्धा चुकेल. तर इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुटअप करून आपल्याला आन्सर भेटते 480 व्होल्ट. तर प्रश्न क्रमांक 11 याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 480 व्होल्ट. प्रश्न क्रमांक 12. विच ऑफ द व्होल्टेज अँड लेंथ कन्सिडरेशन इज ट्रू रिगार्डिंग पॉवर लाईन? पॉवर लाईनच्या संदर्भात खालीलपैकी कोणते व्होल्टेज आणि लांबीचे विचार खरे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, द लेंथ ऑफ ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन इज अबाउट 50 किलोमीटर अँड लाईन व्होल्टेज इज लेस दॅन 20 kV फॉर शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. तर प्रश्न क्रमांक 13. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू रिगार्डिंग डोमेस्टिक अप्लायन्सेस? घरगुती उपकरणाबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, द डायमीटर ऑफ हिटिंग एलिमेंट युज्ड इन इलेक्ट्रिक हीटर मस्ट बी हायर फॉर हायर वॅटेज. उच्च वॅटेजसाठी इलेक्ट्रिक हीटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या हिटिंग एलिमेंटचा व्यास जास्तीत जास्त असणे आवश्यक असते. प्रश्न क्रमांक 14. द प्रोसेस ऑफ कंट्रोल कंबशन ऑफ गार्बेज टू रिड्यूस टू इनकम्बस्टिबल मॅटर ॲश वेस्ट गॅस अँड हीट इज कॉल्ड. कचऱ्याचे ज्वलनशील पदार्थ, राख, कचरा, वायू आणि उष्णता कमी करण्यासाठी नियंत्रित दहन प्रक्रियेला म्हणतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, इन्क्लिनेशन. प्रश्न क्रमांक 15. द रिपीटेड क्लोजर ऑफ सर्किट टू स्टार्ट अ मोटर फ्रॉम अ रेस्ट प्रोड्युसिंग अ स्मॉल मुवमेंट इन अ ड्रिव्हन मशीन इज कॉल्ड. म्हणजेच विश्रांतीपासून मोटर सुरू करण्यासाठी सर्किटचे वारंवार बंद करणे, चालविलेल्या मशीनमध्ये लहान हालचाली निर्माण करणे, तर याला
याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जॉगिंग. प्रश्न क्रमांक 16. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग मॅग्नेटो हायड्रोडायनॅमिक पॉवर जनरेशन इज ट्रू. मॅग्नेटो हायड्रोडायनॅमिक पॉवर निर्मितीबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. मॅग्नेटो हायड्रोडायनॅमिक जनरेशनमध्ये मेटॅलिक कंडक्टरची जागा कंडक्टिंग गॅस प्लाझ्माद्वारे घेतली जाते. प्रश्न क्रमांक 17. A resistor is connected across 230 volt source if color code of given resistance is red, black, orange and gold in order to the current in a resistance is. या ठिकाणी आपल्याला रेजिस्टरचे कलर कोड दिलेले आहेत. त्या कलर कोडवरून आपल्याला रेजिस्टन्स आपल्याला माहिती करून घ्यायचा आहे अगोदर. त्यानंतर या इक्वेशनमध्ये आपल्याला करंट फाइंड आउट करायचा आहे. रेजिस्टन्स जो आहे तो रेजिस्टन्स आपण त्या चार्टमधनं फाइंड आउट करून घेऊ. अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करू. रेजिस्टन्स कशा पद्धतीने फाइंड आउट करायचा तर त्याचा चार्ट आणि रिलेशन ते आपण बघू नेक्स्ट लेक्चरमध्ये. या ठिकाणी फक्त बघा, पहिला बँड जो आहे तो लाल आहे आणि दुसरा बँड आहे काळा. तर प्रथम जे काळा आणि लाल याचे प्रतिरोध मूल्य म्हणजे रेजिस्टन्स मूल्य दिले गेलेले आहेत, जे की 2 आणि 0 प्रतिनिधित्व करतात. तर याचा जो रेजिस्टन्स असेल तो 20 ओहम आहे. त्यानंतर ओहम लॉचा रिलेशन आपल्याला माहिती आहे V इज इक्वल टू IR. तर रिलेशन आपलं असेल I इक्वल्स टू V/R. प्रश्नामध्ये जे गिवन डाटा दिलेला आहे, V दिलेला आहे 230 व्होल्ट आणि रेजिस्टन्स आपण त्या कलर कोडिंग वरून काढून घ्यायचे आहेत 20 ओहम. तर आपल्याला उत्तर भेटते ऑप्शन क्रमांक 4 11.5 मिली एम्पियर. प्रश्न क्रमांक 18. जीमेट इज यूज्ड फॉर. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बोरिंग स्मॉल होल ऑन अ वुडन आर्टिकल. आपल्याला जर चित्रामध्ये दिसत असेल तर ते जे चित्र आहे ते जीमेट या टूलचं आहे. प्रश्न क्रमांक 19. इफ ऑपरेटिंग व्होल्टेज आर ग्रेटर दॅन 66 kV विच टाइप ऑफ अंडरग्राउंड केबल आर प्रेफर्ड. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ऑइल फील्ड केबल. प्रश्न क्रमांक 20. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट रिगार्डिंग एअर सर्किट ब्रेकर. एअर सर्किट ब्रेकर बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. या ठिकाणी चुकीचं विधान विचारलेलं आहे, लक्षात ठेवा. इट इज युज्ड अँड इलेक्ट्रिसिटी शेअरिंग सिस्टम ऑफ अप टू 30 kV. हे काय आहे उत्तर. हे वाक्य चुकीचं आहे. तर बाकीचे 1, 2 आणि 4 हे जे वाक्य आहेत ते बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 21. विच ऑफ द फॉलोइंग लॅम्प इज सुटेबल फॉर सेमी डायरेक्ट लाइटनिंग सिस्टम. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 फ्लोरोसंट लॅम्प. प्रश्न क्रमांक 22. आयसोलेटिंग फायर बाय कटिंग ऑफ ऑक्सिजन सप्लाय फ्रॉम सराउंडिंग ऑफ फायर इज कॉल्ड. आगीच्या सभोवतालचा ऑक्सिजन पुरवठा खंडित करून आग वेगळे करणे म्हणजे. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 स्मूथरिंग. प्रश्न क्रमांक 24. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू रिगार्डिंग किर्चॉफ्स करंट लॉ. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 इट इज अ स्टेट दॅट देअर इज नो पॉसिबिलिटी ऑफ चार्ज अक्युमुलेशन ॲट अ नोड. म्हणजेच हे नमूद करते की नोडवर चार्ज जमा होण्याची शक्यता नाही. प्रश्न क्रमांक 25. अणुऊर्जा प्रकल्पाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. चुकीचं विधान ओळखायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ग्राफाइट एक मजबूत इलेक्ट्रॉन शोषक आहे आणि अशा प्रकारचे विखंडनासाठी न्यूट्रॉनचा पुरवठा नियंत्रित करतो. तर हे वाक्य चुकीचं आहे आणि बाकीचे जे 2, 3 आणि 4 जे वाक्य दिलेले आहेत ते बरोबर आहेत. म्हणजेच कंट्रोल रॉड बाहेर काढताना अणुभट्टी शक्ती वाढविली जाते. त्यानंतर सोडियम मेटल म्हणजे सोडियम धातूचा वापर अणुऊर्जा प्रकल्पात कुलंट म्हणून केला जाते. त्यानंतर युरेनियम उकडत्या पाण्याच्या अणुभट्टीमध्ये वापरला जातो. तर युरेनियम हा जनरली सहसा फ्युएल न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये वापरले जाते, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 26. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू रिगार्डिंग डिस्ट्रीब्युशन सिस्टम.
वितरक प्रणालीबाबत खालीलपैकी कोणते वाक्य सत्य आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. फीडरच्या प्रत्येक भागातील विद्युत प्रवाह सारखाच असतो. क्रमांक 27. An ideal battery having capacity of 5000 mAh can supply 400 mA current for. प्रश्नामध्ये आपल्याला दिलेला आहे आणि टाइम आपल्याला काढायचा आहे. तर रिलेशन लक्षात ठेवा, टाइम इक्वल्स टू बॅटरी कॅपॅसिटी डिवायडेड बाय करंट. आता बॅटरी कॅपॅसिटी दिलेली आहे 5000 mAh आणि करंट जे दिलेलं आहे प्रश्नामध्ये 400 mA. तर अशा पद्धतीनं रिलेशन आपल्याला लावून उत्तर काढायचं आहे. तर टाइम येईल 12.5 आवर्स. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 12 hour 30 minute. प्रश्न क्रमांक 28. विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट सस्टेनेबल वेस्ट डिस्पोजल मेथड? खालीलपैकी सर्वात टिकाऊ कचरा विल्हेवाट पद्धत कोणती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, रिसायकलिंग. प्रश्न क्रमांक 29. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू रिगार्डिंग अ स्टेम पॉवर प्लांट? स्टीम पॉवर प्लांट बद्दल खालील विधान सत्य आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. द कम्प्लीट एक्सपान्शन ऑफ स्टीम टेक प्लेस इन अ फिक्स ब्लेड इन अ इम्पल्स स्टीम टर्बाइन. वाफेचा पूर्ण विस्तार आवेग स्टीम टर्बाइनमध्ये स्थिर ब्लेडमध्ये होतो. प्रश्न क्रमांक 30. द हॅरिस्टर लॉस इन डीसी मशीन फॉर्म अ पार्ट ऑफ. डीसी मशीनमध्ये हॅरिस्टर हानीचा एक भाग बनतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, द आयरन लॉस इन आर्मेचर. प्रश्न क्रमांक 31. विच ऑफ द फॉलोइंग चार्जिंग मेथड इज द मोस्ट सुटेबल फॉर SMF बॅटरी? खालीलपैकी कोणती चार्जिंग पद्धत SMF बॅटरीसाठी सर्वात योग्य आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, कॉन्स्टंट व्होल्टेज कॉन्स्टंट करंट. प्रश्न क्रमांक 32. कंडक्टरच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. समान करंट रेटिंगसाठी ॲल्युमिनियम वायरचा क्रॉस सेक्शन कॉपर वायरपेक्षा जास्त असावा. बाकीचे सुद्धा तुम्हाला ऑप्शन वाचूनच उत्तर लिहायचे आहेत. बघा, या ठिकाणी आपण फक्त उत्तर बघतोय आणि हे जे सिरीज आहेत, तुम्हाला जे प्रश्न असतील ते प्रश्न आपण टेलिग्राम चॅनलवर टाकू, पोलच्या माध्यमातून किंवा PDF च्या माध्यमातून. तर हे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचा तुम्ही सराव करा. प्रश्न क्रमांक 33. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू फॉर सायलेंट पोल अल्टरनेटर? खालीलपैकी कोणते विधान सायलेंट पोल अल्टरनेटर पर्यायासाठी सत्य आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. द स्पीड ऑफ ऑपरेशन ऑफ दिस अल्टरनेटर लाईज इन अ लो टू मीडियम रेंज. या अल्टरनेटरच्या कार्याचा वेग कमी ते मध्यम श्रेणीत असतो. तर सायलेंट पोल अल्टरनेटर बद्दल आपल्याला स्टेटमेंट विचारलं होतं, म्हणजे बरोबर स्टेटमेंट या ठिकाणी विचारलेलं होतं. प्रश्न क्रमांक 34. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट DC कंपाऊंड मशीन इज करेक्ट? DC कंपाऊंड मशीन बद्दल खालील विधान बरोबर ओळखा. तर याचं उत्तर आहे क्रमांक 1. द शंट फील्ड वाइंडिंग इज मेड अप ऑफ वायर ऑफ अ स्मॉल क्रॉस सेक्शन अँड मोर नंबर ऑफ टर्न. प्रश्न क्रमांक 35. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू रिगार्डिंग द पॉवर मेजरमेंट युजिंग 2 वॅट मीटर मेथड? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. ॲट पॉवर फॅक्टर ऑफ 0.5 द रीडिंग ऑफ 1 वॅट मीटर इज 0 while other read total power. प्रश्न क्रमांक 36. Which of the following statement is true for contactor using in a control cabinet? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. It is similar to relay with higher current rating. प्रश्न क्रमांक 37. A cold chisel is made up of. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. हाय कार्बन स्टील. प्रश्न क्रमांक 38. रेस्पिरेटरी प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट कम अंडर विच कॅटेगरी ऑफ पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट? या ठिकाणी रेस्पिरेटिव्ह प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट कुठल्या कॅटेगरीमध्ये येते हे विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2.
PPE3. आपल्याला जर चार्ट दिसत असेल तर त्या चार्ट पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट आपण कॅटेगरी वाईज सॉर्ट आउट केलेले या चार्टमध्ये दिसत असेल. PPE1 मध्ये हेल्मेट, त्यानंतर PPE2 मध्ये सेफ्टी फुटवेअर, PPE3 मध्ये रेस्पिरेटरी प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, त्यानंतर 4, 5, 6 हे तुम्हाला हा चार्ट पाठ करून घ्या. जर PPE7 बद्दल जर विचारलं तर इयर प्रोटेक्शनसाठी या कॅटेगरीमध्ये येते. PPE7 या कॅटेगरीमध्ये इयर प्रोटेक्शन हे डिव्हाइस येते. प्रश्न क्रमांक 39, विच ऑफ द फॉलोइंग इज द सेकंड हायेस्ट कंडक्टिव्ह मटेरियल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कॉपर. प्रश्न क्रमांक 40, इन DC मशीन द आर्मेचर कंडक्टर आर केप्ट इन कम्युटेटर, रायझर, स्लिट अँड स्पॉट वेल्ड. दिस इज कॉल्ड. लहान DC मशीनमध्ये आर्मेचर कंडक्टर कम्युटेटर रेझर लिस्टमध्ये ठेवले जातात आणि स्पॉट वेल्डेड केले जातात, त्याला म्हणतात. तर याचं उत्तर आहे हॉट स्टॅकिंग. प्रश्न क्रमांक 41, विच ऑफ द फॉलोइंग इज कंडिशन ऑफ सेल्फ एक्सायटेड DC जनरेटर टू बिल्ड अप व्होल्टेज? सेल्फ एक्सायटेड DC जनरेटरला व्होल्टेज तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणती अट आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, द फील्ड रेजिस्टन्स शुड बी बिलो द फील्ड क्रिटिकल रेजिस्टन्स व्हॅल्यू. प्रश्न क्रमांक 42, विच ऑफ द फॉलोइंग कंपोनंट ऑफ हायड्रल पॉवर प्लांट इज यूज टू ओव्हरकम ॲबनॉर्मल प्रेशर ऑन अ कंड्युक्ट ड्युरिंग राईज ऑफ लोड इन अ टर्बाइन? जलविद्युत प्रकल्पातील खालीलपैकी कोणता घटक टर्बाइनमधील भार वाढविताना नाल्यावरील असमान दाबावर मात करण्यासाठी वापरला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सर्ज टँक. प्रश्न क्रमांक 43, द मॅग्नेटायझिंग इंटेन्सिटी रिक्वायर्ड टू ब्रिंग डाऊन द मॅग्नेटिझम इन अ कोअर टू द झिरो इज कॉल्ड. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, कोरेसिव्हिटी. प्रश्न क्रमांक 44, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट रिगार्डिंग द कनेक्शन ऑफ फ्लॅशर इन अ सर्किट? सर्किटमधील फ्लॅशरची जोडणीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत? तर चुकीचं विधान ओळखायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, जर दिवे वेगवेगळ्या रेटिंगचे असतील तर फ्लॅशर त्या सर्किटमध्ये सर्वाधिक करंट क्षमतेचे असावे. हे जे वाक्य आहेत हे चुकीचं आहेत आणि बाकीचे जे वरचे 1, 2 आणि 4 हे वाक्य काय बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 45, विच ऑफ द फॉलोइंग इज अन ॲडव्हान्टेज ऑफ DC ड्राईव्ह? खालीलपैकी कोणता DC ड्राईव्हचा फायदा आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, DC ड्राईव्ह आर नॉर्मली लेस एक्सपेन्सिव्ह फॉर मोस्ट हॉर्स पॉवर रेटिंग. प्रश्न क्रमांक 46, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट? खालील कोणते विधान चुकीचे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, रिलक्टन्स रिले हे दिशादर्शक किंवा दिशात्मक रिलेचे उदाहरण आहे. तर हे वाक्य काय चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 47, विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट सुटेबल फ्लक्स फॉर जॉईनिंग इलेक्ट्रिकल कंडक्टर? खालीलपैकी कोणता प्रवाह विद्युत वाहकांना जोडण्यासाठी सर्वात योग्य आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, रोझिन. प्रश्न क्रमांक 48, पॉवर इन अ 3-phase 3-wire system having unbalanced load can be measured by using. तर असंतुलित भार असलेल्या 3-phase 3-wire सिस्टममधील पॉवर हे वापरून मोजले जाऊ शकते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 2 वॅट मीटर मेथड. प्रश्न क्रमांक 49, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट रिगार्डिंग द टेस्टिंग ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट? विद्युत उपकरणाच्या चाचणीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, ॲन एक्सटर्नल ग्राउलर इज यूज्ड फॉर टेस्टिंग स्मॉल DC आर्मेचर अँड इंटरनल ग्राउलर फॉर टेस्टिंग लार्ज DC आर्मेचर. म्हणजेच लहान DC आर्मेचर तपासण्यासाठी बाह्य ग्राउलरचा आणि मोठ्या DC आर्मेचर चाचणीसाठी अंतर्गत ग्राउलरचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 50, विच ऑफ द फॉलोइंग इन अप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल कंपाऊंड DC जनरेटर
खालीलपैकी कोणत्या डिफरन्शियल कंपाऊंड डीसी जनरेटरचे ॲप्लिकेशन आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, यूज फॉर आर्क वेल्डिंग जनरेटर. तर डिफरन्शियल कंपाऊंड डीसी जनरेटर हे आर्क वेल्डिंग जनरेटरमध्ये सहसा वापरले जाते. आज आपण या सिरीजमध्ये टोटल 50 प्रश्न बघितले आणि येणारी जी सिरीज असेल त्यामध्ये सुद्धा आपण महत्त्वाचे प्रश्न घेऊन येऊ. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. भेटूया आपण पुढच्या सिरीज पार्ट 9 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.